आयुष, हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आता वाजले सकाळचे 5 वाजून 5:15 वाजले, 5 वाजून 17 मिनिटं झालेले आहेत आणि आम्ही आता आलोय अजमेर जंक्शनवर. आणि आम्ही कुठे निघालोय काय ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. काहीतरी छान आणि हिस्टॉरिक प्लेस तर मी रिव्हील केलेलं आहे. तर काहीतरी छान तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार नक्कीच. सो स्टे ट्यून्ड. आयुष, से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो, तर ब्लॉग कंटिन्यू इथूनच करते. तर आता 5:45 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम उजाडलेला आहे, छान उजाड आलेला आहे. आणि ही आहे वंदे भारत एक्सप्रेस. तर आम्ही आता फायनली अजमेरमधून निघालो आहोत. तर कुठे निघालोय काय तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. सो स्टे ट्यून्ड. आणि या ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आयुषला काय झालं होतं माहिती नाही, तो रुसला होता आणि त्याला मनवायचं चाललं होतं. तर त्याला पाहिजे होता फोन, तर मोबाईल घेतला. आता मी ब्लॉग वगैरे करणार होतो आणि आम्हाला यायला पण रात्री वेळ होणार होता. चार्जर वगैरे काही घेतलं नव्हतं, त्यामुळे मग त्याला मी फोन देत नव्हते, त्यामुळे तो रुसून बसला होता. आणि त्याला मग थोड्या वेळाने मी त्याला दिला, म्हणजे थोडा वेळ दिला फोन. आणि म्हणजे नाही का ते बोर होतात मुलं बसून बसून. आणि 1 तास लागणार आहे आम्हाला ज्या स्टेशनवर आम्ही उतरणार आहे तिथे. आणि तिथून मग परत आम्हाला दुसरी ट्रेन पकडायला लागणार आहे. आता आम्ही आलोय फुलेरा जंक्शन. इथं दिसत फुलेरा जंक्शन. आणि आमची ट्रेन मिस झाली, त्यामुळे इथं आम्ही अडकलोय. आता फौजी आणि ते भैया गेलेले चौकशी करायला गेले होते. तर बघूया आता बस वगैरे आहे का बघतो. फिरायला कुठल्या मुहूर्तावर निघलो होतं काय माहित. आम्ही फसलो. थांब घ्यायचं बा. त्याला चिप्स पडले. आम्हाला ट्रेनचे टेन्शन आले. ह्या ट्रेनने जयपूरला जायला लागणार आहे. जयपूर फिरून आलेलो बरं त्यापेक्षा. चला, सो आता पोहोचल्यानंतर कंटिन्यू करते, कारण आता मूड नाही, मूड गेलेले बनवण्याचं. सो फायनली आम्ही जयपूरमध्ये पोहोचलो. आयुष नो देखो, ये आयुष देख रहा है. आयुष बोले तो इकडे चल, आगाऊपणा नाही करायचं. तर आम्ही आलोय जयपूरमध्ये आता. आपका हार्दिक स्वागत करते. आता परत आम्हाला वापस जायला लागणार आहे 50 किलोमीटर. आता त्याची जास्त उत्सुकता जाणून गरज नाही. आम्ही करते, आम्ही कुठं चाललोय ते. जयपूर फायनली खाटूश्यामच्या ह्याच्यासाठी आलो आम्ही जयपूरला. जयपूर पण बघायला मिळालं. तर या आहेत आंटी, म्हणजे पूजा दीदींची मम्मी. सो त्या पण आल्या होत्या आमच्यासोबत. तर मी ब्लॉग एडिट करताना मी सगळ्यांची म्हणजे इंट्रोड्यूस करून देते. सो आता आम्ही चाललोय ऑटोने बस स्टँड. क्या बोले और क्या. तर या आहेत पूजा दीदी. तर या MP चे आहेत, म्हणजे ते पाठक दादांची मिसेस. सो त्यांची फॅमिली आणि त्या दीदींची आई आणि मामाचा मुलगा पण आलेला, मग ते पण होते 2 जण. आणि आम्ही 4 असं आम्ही एवढे जण म्हणजे सगळेजण गेलो होतो. आणि जयपूरला पिंक सिटी का म्हणतात हे रिअली मी आज म्हणजे रिअलिटीमध्ये खरोखर बघितलं. ज्या पण जुन्या बिल्डिंग किंवा रोड साईडचं जे पण ते असतं ना कॉन्क्रीटचं ते बनवलेलं सगळं पिंक कलरचं आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे जयपूरला पिंक सिटी असं म्हणतात. आणि ज्या पण म्हणजे आधी म्हणजे महल वगैरे पण आहेत ना, ज्या पण हिस्टॉरिकल बिल्डिंग आहेत किंवा प्लेसेस आहेत ते सगळे गुलाबी कलरचे, म्हणून जयपूरला गुलाबी शहर किंवा पिंक सिटी असं म्हटलं जातं. सो जयपूर बस स्टँडवर यहाँ पे लगेगी ना, यहाँ दिख रहा है खाटूश्याम जी. चलो
फायनली पोहोचलो आम्ही है ना. आधी ऊन एवढं लागतंय. आता वाजलेत 12. तर आता आम्ही म्हणजे जयपूरवरनं स्टेशनवरनं ऑटो केली बस स्टँड पर्यंत. तिथून बस स्टँड खाटूश्याममध्ये जे राजस्थानमध्ये जिल्ह्यामध्ये रिंगस म्हणून एक म्हणजे गाव आहे. तिथून एक 15 किलोमीटरवर हे मंदिर आहे, खाटूश्याम मंदिर. सो तिथे आम्ही गेलोय. आप गए आगे चल. गर्मी में हालत खराब हो गई. एवढं गरम होत होतं ना, एवढं ऊन लागत होतं, असं अक्षरशः पोळत होतं स्वतःला. आणि जवळजवळ 45-46च्या पुढंच टेम्परेचर असणार आहे, एवढी गर्मी होती. तर हा ब्लॉग खूप मोठा होतोय आणि मोठे ब्लॉग तुम्ही बघत नाहीत मला माहिती आहे, त्यामुळेच मी सेकंड पार्टमध्ये हा पुढचा व्हिडिओ अपलोड करते. सो स्टे ट्यून्ड. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.